हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण जॉमेट्रीचे 3 हॉट्स प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. म्हणजे पुस्तकाबाहेरचे 3 प्रश्न. चला तर मग सुरू करूयात. तर पहिला प्रश्न आहे, इन फिगर क्वाड्रिलॅटरल ABCD अँड क्वाड्रिलॅटरल FBED आर कॉन्ग्रुएंट रेक्टँगल्स overlapping each other. If segment AD equal to 3 cm, AB equal to 4 cm, then find the area of shaded region. बघा, हे दोन क्वाड्रिलॅटरल ABCD आणि FBED रेक्टँगल्स दिलेले आहेत आणि ते कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे त्यांची लांबी आणि रुंदी समान आहे. तर आपल्याला AD ची लांबी 3 दिलेली आहे. मग AD ची लांबी 3 असेल तर BC सुद्धा तिची अपोजिट साईड 3 असेल आणि हे दोन्ही रेक्टँगल कॉन्ग्रुएंट असल्यामुळे याची सुद्धा ब्रेड्थ ही 3 असेल, दॅट इज 3 सेंटीमीटर. सिमिलरली DE विल ऑल्सो 3. त्यानंतर लांबी जी आहे ती 4 सेंटीमीटर दिली आहे. ह्या AB ची लांबी 4 आहे. मग ही DC लांबी सुद्धा 4च असेल. याचप्रमाणे DF 4 असेल आणि BE सुद्धा 4च असेल. इथपर्यंत लक्षात आलं. हा जो शेडेड पोर्शन आहे याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. मग हा क्वाड्रिलॅटरल कुठल्या प्रकारचा आहे हे आधी आपल्याला पाहावं लागेल. जर समजा तो रेक्टँगल असेल तर मग लेंथ इंटू ब्रेड्थ हा फॉर्म्युला आपण वापरू, किंवा मग स्क्वेअर असेल, किंवा अजून रोम्बस असेल, किंवा पॅरलेलोग्राम असेल, काय असेल ते आपण पहिल्यांदा चेक करूयात. ते कसं करायचं, इकडे बघा. ट्रायंगल DAB हा विचारात घ्या. हा अँगल 90 डिग्री असणार आहे, कारण हा ABCD रेक्टँगल असल्यामुळे हा राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. ओके. त्यामध्ये ही जी इथून इथपर्यंतची जी बाजू आहे ती आपण X मानू. थोड्या वेळासाठी त्याला X मानूयात. मग हे टोटल DF किती आहे? 4. हे टोटल DF 4 आहे. तर मग हे X जर आपण त्यातून वजा केले तर आपल्याला ह्या DP ची लांबी मिळेल. DP ची लांबी आपल्याला मिळेल 4 - X. तर ही जी लांबी आहे इथून इथपर्यंत ती 4 - X अशी मिळेल. त्यानंतर हे 2 आणि हे 2 असे 4ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. ते कसे बघा. या 2 ट्रायंगलमध्ये हे 2 अँगल 90 डिग्री आहेत. त्यानंतर हिची लांबी 3 सेंटीमीटर आहे, हिची पण लांबी 3 सेंटीमीटर आहे. त्यानंतर हे 2 अँगल पण कॉन्ग्रुएंट आहेत. सो बाय SAA टेस्ट बोथ द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. याच पद्धतीनं हे 2 ट्रायंगल सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. सो बाय SAA टेस्ट दिस 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. मग ही बाजू जर आपण X मानलेली असेल तर निश्चितपणे ही सुद्धा बाजू X होईल. टोटल AB ची लांबी किती आहे? 4. त्यापैकी हे X वजा करा, त्यामुळे आपल्याला BP ची लांबी मिळेल 4 - X. या 2 ट्रायंगलमध्ये बघा, हे 2 ट्रायंगल सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत, कारण त्यांच्यामध्ये हे 2 अँगल 90 डिग्री आहेत. त्यानंतर हे 2 अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, या 2 बाजू कॉन्ग्रुएंट. सो बाय SAA टेस्ट दिस 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. मग यामध्ये आपण ही बाजू Y मानूयात. मग हे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असल्यामुळे ही सुद्धा साईड आपल्याला Y मिळेल. मग हे टोटल DC 4 आहे, त्यापैकी हे Y वजा करा, म्हणजे आपल्याला हे मिळेल 4 - Y. आणि BE ची लांबी 4 आहे, त्यापैकी हे Y वजा केले तर आपल्याला या BQ ची लांबी मिळेल 4 - Y. ह्या X आणि Y ची व्हॅल्यू आपण काढून घेऊ. ती कशी काढणार? त्यासाठी तुम्ही हा राईट अँगल्ड ट्रायंगल विचारात घ्या. DAP यामध्ये आपण पायथागोरस यूज करून
4 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. तर या फॉर्म्युल्यानं आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. या ट्रायंगलमध्ये सुद्धा तुम्ही जर पायथागोरस थेरम यूज केला तर 4 मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मिळेल. म्हणजे एकंदरीत आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू सेम मिळतील. मग ह्या व्हॅल्यू जर सेम मिळाल्या तर हा रोम्बस प्रूव्ह होईल. ठीक आहे. मग याच्यानंतर पुढे काय करायचं ते आपण पाहूयात. आपण आत्तापर्यंत जो भाग पाहिला तेवढा आपण इथं लिहून घेऊ. सोल्युशन. लेट PF equal to x. Therefore, dP equal to 4 minus x. Now, ट्रायंगल. आता हे दोन ट्रायंगल मी कॉन्ग्रुएंट आहे हे डायरेक्ट लिहितो. तुम्ही त्या ठिकाणी 2-3 स्टेप करून ते लिहू शकता. म्हणजे हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, या दोन साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत, असं तुम्ही लिहू शकता. सो ट्रायंगल APD कॉन्ग्रुएंट ट्रायंगल FBP और FPB by SAA test. Therefore, PF equal to AP equal to x, and therefore BP equal to 4 minus x. So we get DP equal to BP. Now in triangle DAP, अँगल A इक्वल टू 90 डिग्री. याचं माप 90 का असेल? कारण हा रेक्टँगल दिलेला आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम DP square equal to AP square plus AD square. We put the values, that is 4 minus x bracket square equal to x square plus 3 square. याचा विस्तार करून घेऊ. 16 plus x square square of first term plus square of second term minus twice of their product, that is 8x is equal to x square plus 9. So x square from both the sides gets cancelled. We get 16 minus 8x equal to 9, and therefore 16 minus 9 equal to 8x. So 8x equal to 7, x equal to 7 upon 8. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. सेम तुम्हाला y ची सुद्धा व्हॅल्यू 7 अपॉन 8च मिळेल. कारण या ठिकाणी सुद्धा बघा 4 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर जर केलं तर आपल्याला y ची सुद्धा व्हॅल्यू तेवढीच मिळेल. सिमिलरली इन ट्रायंगल DEQ, DQ square is equal to DE square plus QE square. Therefore DQ is 4 minus y is equal to DE, that is 3 square plus y square. बघा सेम याच पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे आणि हे सोडवलं तर आपल्याला y ची सुद्धा तीच व्हॅल्यू मिळेल. Therefore y is equal to 7 upon 8. So we find value of DQ. Therefore DQ equal to 4 minus y, that is 4 minus 7 upon 8, that is
यांचा गुणाकार करा. 8 चौक 32, 32 वजा 7, 25/8 डी क्यूची व्हॅल्यू मिळाली. मग ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेमच आहे, कारण एक्स आणि वाय इक्वल आलेले आहेत. या ठिकाणी आपण लिहू शकतो. सो एक्स इक्वल टू वाय इक्वल टू 7/8. तर जसं आपण डी क्यूची व्हॅल्यू काढली तशी तुम्ही डी पीची सुद्धा व्हॅल्यू काढली तर ती तेवढीच येणार आहे. and therefore dp equal to 4 minus x, that is 4 minus 7/8 equal to 25/8. Also remaining two sides bp equal to bq. Quadrilateral dpbq is a rhombus. हा रोम्बस आपण दाखवला. आता याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. मग रोम्बसचा एरिया कसा काढणार, त्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे, तर 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स. तर यांचे आपण डायगोनल्स काढून घेऊ. हा डायगोनल आपण पायथागोरसनं सहज काढू शकतो. त्यासाठी तुम्ही ट्रायंगल DAB विचारात घ्या. DAB. In triangle DAB, DB square or BD square is equal to DA square plus AB square is equal to 3 square plus 4 square, that is 9 plus 16, that is 25. So BD equal to 5. ह्या एका डायगोनलची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता आपण हा दुसरा डायगोनल काढून घेऊ. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हे एवढं लिहून घ्या. या दुसऱ्या डायगोनलची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. त्यासाठी आपण हा सेगमेंट PQ काढू. सपोज T is the point of intersection. We know that diagonals of a rhombus are perpendicular bisector of each other. So this angle is 90 degree. तसेच या BD ची व्हॅल्यू आपण 5 काढलेली आहे, त्यामुळे आपल्याला DT आणि BT यांच्या व्हॅल्यू मिळतील 2.5 each. तर या ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस थिअरम यूज करू, म्हणजे आपल्याला PT ची व्हॅल्यू मिळून जाईल. हां, तर 25/8 याची व्हॅल्यू माहिती आहे, याची व्हॅल्यू माहिती आहे. मग पायथागोरसच्या साहाय्याने आपण हे काढू शकतो. ठीक आहे. ड्रॉ सेगमेंट PQ. Diagonals of a rhombus are perpendicular bisector of each other. Therefore PQ perpendicular BD and DT equal to BT equal to 5/2, which is 2.5. Now in triangle PTD, hypotenuse PD square is equal to PT square plus DT square. याची व्हॅल्यू ठेवा. PD ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 25/8. So 25/8 bracket square is equal to PT square plus DT ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 2.5 स्क्वेअर. याचा स्क्वेअर करून घेऊ. 625/64 is equal to PT square plus याचा स्क्वेअर करू 6.25. Therefore 625 divided by 64 minus
6.25 आपण डावीकडे घेऊ आणि त्याला लिहित असताना 6.25 लिहिण्याच्या ऐवजी आपण त्याला 625/100 लिहू, जेणेकरून आपल्याला त्यांची वजाबाकी करायला सोपं जाईल. 6.25 लिहिण्याऐवजी आपण 625/100 असं लिहिलं. या दोघातून 6 to 5 कॉमन काढा. इन ब्रॅकेट 1/64 - 1/100 इज इक्वल टू PT². या दोघांचा छेदांचा गुणाकार करा. 6400 क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. 100 - 64 इज इक्वल टू PT². सो PT² इज इक्वल टू 625 इंटू यांची वजाबाकी घ्या 36/6400. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. देअरफॉर PT इक्वल टू याचं वर्गमूळ घ्या 25, याचंच घ्या 6 आणि याचं घ्या 80. याला आपण डिवाइड करू. (15/8) PTची व्हॅल्यू मिळाली. PTची आपल्याला PQची काढायची, त्याची दुप्पट करू. देअरफॉर PQ इक्वल टू 2 इंटू 15/8 दॅट इज 15/4. अशा प्रकारे दोन्ही डायगोनलची आपल्याला व्हॅल्यू मिळाली आणि मग याचा आपण एरिया काढू. हे एवढं लिहून घ्या. देअरफॉर एरिया ऑफ शेडेड रिजन that is area of rhombus PDQB is equal to 1/2 into product of diagonals, that is BD into PQ is equal to 1/2 into BD ची व्हॅल्यू आपण काढली आहे 5 आणि PQ ची व्हॅल्यू 15/4 that is 75/8. तर याला डिवाइड करा. (9.375 square centimeter). This is the area of shaded region. Second problem. A sphere and a cube have the same surface area. Show that the ratio of the volume of the sphere to that of the cube is √6:√π. प्रूफ बघा, स्पियर आणि क्यूब दोघांचाही सरफेस एरिया सेम आहे. मग याची रेडियस आपण R मानू आणि याची साइड आपण L मानू. लेट R be the radius of sphere and L be the side of cube. Given that आपल्याला काय दिलंय, दोघांचे सरफेस एरिया इक्वल आहेत. सरफेस एरिया of sphere is equal to surface area of cube. दोघांचे फॉर्म्युले आपण या ठिकाणी लिहून घेऊ. सरफेस एरिया ऑफ स्पियर 4πr² इज इक्वल टू याचा सरफेस एरिया काढू 6L². यावरून आपण आरची व्हॅल्यू काढून घेऊ एलच्या रूपामध्ये, किंवा तुम्ही एलची व्हॅल्यू आरच्या रूपात घेऊ शकता. बघा, हे आपण 4π या ठिकाणी जर घेतलं तर आपल्याला R² व्हॅल्यू मिळेल. सो R² इक्वल टू 6L²/4π दॅट इज R² इक्वल टू याला 2 ने डिवाइड करा
3L² / 2π ही R² ची किंमत मिळाली. याच्यावरून आपण R ची व्हॅल्यू काढून घेऊ. सो टेकिंग स्क्वेअर रूट वी गेट R इक्वल टू √3 इंटू L डिवायडेड बाय √2 इंटू √π. दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेतला. आता या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला R³ ची व्हॅल्यू मिळेल. देअरफॉर R³ इज इक्वल टू R² इंटू R. तर ह्या R² ची व्हॅल्यू ठेवा. 3L² / 2π इंटू R ची व्हॅल्यू ठेवा √3 इंटू L डिवायडेड बाय √2 इंटू √π. देअरफॉर R³ इज इक्वल टू, तर हे सोडवून घ्या. वी गेट 3√3 इंटू L³ डिवायडेड बाय, यांचा गुणाकार करून घ्या, 2√2 इंटू √π इंटू π. याला आपण 1 नाव देऊ. Now, a ratio of volume of sphere to the cube is equal to, हे एवढं लिहून घ्या अगोदर. हे इक्वेशन 1 मी या साईडला लिहिलं आहे. तर हा रेशो आपण काढून घेऊ. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर 4/3π R³ डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ क्यूब दॅट इज L³ इज इक्वल टू, हे 3 आपण या ठिकाणी घेऊ शकतो. याला आपण वेगवेगळं असं लिहू, 4π/3L³ इंटू R³. 4π/3L³ इंटू R³. तर या R³ ची व्हॅल्यू या ठिकाणी ठेवू. सो 4π/3L³ इंटू 3√3 इंटू L³ डिवायडेड बाय 2√2 इंटू √π इंटू π in bracket from equation 1. या ठिकाणी कुठल्या टर्म्स कॅन्सल होतात बघा. पाय गेट्स कॅन्सल्ड, 3 गेट्स कॅन्सल्ड, L³ ऑल्सो गेट्स कॅन्सल्ड. काय काय राहिलं, 4 इंटू √3 अपॉन 2√2 इंटू √π. या ठिकाणी याला डिवाइड करून घ्या, इज इक्वल टू 2√3 डिवायडेड बाय √2 इंटू √π. तर यातले एक √2 तुम्ही कट करू शकता, कारण या दोनला तुम्ही 2 वेळा √2 इंटू √2 असं लिहू शकता. मग त्यापैकी एक √2 कॅन्सल होईल. म्हणजे याला तुम्ही असं लिहू शकता, √2 इंटू √2 इंटू √3 डिवायडेड बाय √2 इंटू √π. आणि यांचा गुणाकार करून घ्या. सो √6 अपॉन √π. दॅट इज √6 इज टू √π, जे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. थर्ड प्रॉब्लेम. Marbles of diameter 1.4 centimeter are dropped into a beaker containing some water and are fully submerged. The diameter of the beaker is 7 centimeter. Find how many marbles have been dropped in it
if the water rises by 5.6 centimeter. Solution. बघा प्रॉब्लेम समजावून घ्या. एक बीकर आहे आणि याच्यामध्ये काही लेवलपर्यंत पाणी भरलेलं आहे. समजा इथपर्यंत त्यामध्ये पाणी आहे. ही फिगर थोडी मोठी काढूयात. समजा इथपर्यंत त्यामध्ये पाणी आहे. तर तुम्हाला याची डायमीटर दिलेली आहे 7 सेंटीमीटर. तर डायमीटर 7 आहे, याचा अर्थ रेडियस 3.5 सेंटीमीटर आहे. आणि याच्यामध्ये काही मार्बल्स, काही गोट्या टाकायच्या आहेत. मार्बल इज ए स्फिअर. तर याची तुम्हाला डायमीटर दिलेली आहे 1.4, म्हणजे याची रेडियस आहे 0. याची रेडियस होईल 0.7 सेंटीमीटर. तर अशा काही मार्बल्स यामध्ये टाकल्यात. किती टाकल्यात ते आपल्याला विचारलंय. तर त्या टाकल्यामुळे पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि ते पाणी 5.6 एवढ्या उंचीपर्यंत वर वाढलेलं आहे. मग आपण असं समजू की यामध्ये समजा n मार्बल्स टाकलेले आहेत, म्हणजे मार्बलची संख्या आपण n मानू. मग हे मार्बल्स यामध्ये टाकल्यानंतर टाकल्यानंतरची ही पोझिशन बघा. सुरुवातीला पाणी इथपर्यंत होतं आणि यामध्ये हे मार्बल्स टाकलेत. किती टाकलेत आपल्याला माहीत नाही, आपण n मानलेत आणि ते पूर्णपणे पाण्यामध्ये आहेत. तर हे पाण्यात टाकल्यामुळे पाण्याची पातळी समजा इथपर्यंत आली, म्हणजे ही तुम्हाला हाईट दिली इथून इथपर्यंतची 5.6 सेंटीमीटर. मग ही जी पाण्याची पातळी वाढलेली आहे, ही एवढीच फिगर जर तुम्ही विचारात घेतली तर हा सुद्धा काय आहे, सिलेंडरच आहे, ज्याची की रेडियस किती आहे 3.5 सेंटीमीटर आहे आणि हाईट किती आहे 5.6 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, एका मार्बलचं व्हॉल्यूम आणि त्या व्हॉल्यूमला जर आपण n न गुणलं तर आपल्याला काय मिळेल, जेवढे मार्बल्स यामध्ये टाकलेले आहेत त्या सगळ्यांचं व्हॉल्यूम मिळेल. बरोबर आहे. आणि तेवढं व्हॉल्यूम यामध्ये असल्यामुळे तेवढेच व्हॉल्यूम एवढं पाणी वर आलेलं आहे. आर्किमिडीजचं प्रिन्सिपल आपल्याला माहिती आहे. त्यामुळं या सिलेंडरचं जे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम ह्या अशा n मार्बलच्या टोटल व्हॉल्यूम इतकं आहे. सो फर्स्ट वी फाइंड व्हॉल्यूम ऑफ 1 मार्बल, देन we find volume of this cylinder. For the marble, let radius equal to r. किमती आपण नंतर ठेवू. Therefore r equal to 1.4 upon 2, that is 0.7 centimeter. Volume of 1 marble is equal to 4 upon 3 pi r cube. हे एका मार्बलचं व्हॉल्यूम आहे. लेट n मार्बल्स वेअर ड्रॉप्ड. ठीक आहे. त्यातल्या किमती ज्या आहेत, म्हणजे इथं पायची किंवा आरची ज्या किमती आहेत त्या आपण नंतर ठेवूयात. नाव फॉर द बीकर,
रेडियस इक्वल टू आर, कॅपिटल आर, इज इक्वल टू, तर डायमीटर आपल्याला दिलेली आहे 7 सेंटीमीटर. सो 7/2 3.5 सेंटीमीटर. तर या ठिकाणी आपण फॉर्म्युला लिहूयात. तर लक्षात घ्या, एन मार्बलचं एकूण व्हॉल्यूम बरोबर या सिलेंडरचं व्हॉल्यूम. कारण हे जे पाणी एवढं वर आलेलं आहे ना, ते त्या पाण्याचं व्हॉल्यूम आणि ह्या एन मार्बलचं व्हॉल्यूम हे सेम आहे. सो वी राईट हिअर व्हॉल्यूम ऑफ एन मार्बल्स इज इक्वल टू volume of water in the raised level. Therefore, हे एन मार्बलचं व्हॉल्यूम आपण लिहू. हे एका मार्बलचं व्हॉल्यूम आहे, तर एन मार्बलचं कसं काढणार, याचा आणि याचा गुणाकार करायचा. सो एन इंटू 4/3 पाय आर क्यूब इज इक्वल टू, याचं व्हॉल्यूम काढायचं म्हणजे सिलेंडरचं व्हॉल्यूम काढायचं आहे, पाय आर स्क्वेअर एच. पाय फ्रॉम बोथ द साइड्स गेट्स कॅन्सल्ड. सो एन इंटू 4/3 आर क्यूब इज इक्वल टू आर स्क्वेअर इंटू एच. तर दोघांच्या किमती आपण ठेवून देऊ. सो एन इंटू 4/3 इंटू 4/3 इंटू आरची व्हॅल्यू ठेवा 0.7 इंटू 0.7 इंटू 0.7 इज इक्वल टू, या कॅपिटल आरची व्हॅल्यू ठेवा 3.5 इंटू 3.5 इंटू 5.6. Therefore, n इक्वल टू 3.5 इंटू 3.5 इंटू 5.6, हे 3 आपण इकडे घेऊ, इंटू 3 डिवायडेड बाय 4 इंटू 0.7 इंटू 0.7 इंटू 0.7. Therefore, n इक्वल टू, भागाकार करताना पॉईंटमध्ये चुका होऊ नयेत यासाठी आपण हे पॉईंट्स काढून टाकू. काढून टाकायचे म्हणजे हे एक एक घर पुढे सरकवायचे. सो 35 इंटू 35 इंटू 56 इंटू 3 डिवायडेड बाय, आपण वर टोटल 3 घरं पॉईंट पुढे सरकवलेलं आहे. मग खाली पण असंच करावं लागेल. सो 4 इंटू 7 इंटू 7 इंटू 7, याला डिवाइड करा. फाइव इंटू 5 इंटू 8 इंटू 3 डिवाइडेड बाय 4, and therefore n equal to 150. म्हणजे असे 150 मार्बल्स त्या बीकरमध्ये टाकले होते. therefore 150 मार्बल्स were dropped